हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मकर संक्रांतीची खरेदी आज काय काय करणार आहे ना, तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते ब्लॉग शेवटपर्यंत पहा. ब्लॉग कुणीही स्किप करून पाहू नका. आणि तुम्हाला आज मी आमची लातूरची गोलाई पण दाखवणार आहे. आणि खूप खूप भरलेली आहे आज. आत्ता तर खूप गर्दी असणार आहे. तर नक्कीच चला माझ्यासोबत आज हा ब्लॉग खरेदीचा ब्लॉग होणार आहे किंवा आमची गोलाई मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच माझ्यासोबत राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर इकडे आलो आहोत, आता गोलाईमध्ये आलेलो आहोत आणि खरेदीला वगैरे जायची आहे. पण खूप गर्दी आहे इथे. तर आहो पण येणार आहेत आता. तर इकडे वाट बघत बसलेलो आहोत आम्ही. इकडे पाहू शकता ती आहे आमची गोलाई. आणि मधून पण तुम्हाला आज दाखवेन. पण आज संक्रांती निमित्त एवढी गर्दी असणार आहे ना, तर तुम्हाला काय सांगू मी. तरी पण आज ब्लॉग बनवणार आहे. तर ब्लॉग बघत राहावा. आता आहो पण येणार आहेत, त्यामुळे आम्ही इकडे थांबलो आहोत. गोलू, स्वयं आणि मी तिघं जण ॲटोने आलेलो आहोत आता सध्याला. आणि इकडे गोलूनं काय आणलेलं आहे. गोलू काय आणलास गोलू? अरे बापरे, तर खरेदी वगैरे झालेली आहे आणि आता निघाली आहे आता घरी. एवढी गर्दी आहे ना, काय सांगू मी. सांगूही शकत नाहीये, एवढी गर्दी आहे. तरी पण दाखवलेलं नाहीये मी. पण खरेदी वगैरे झालेली आहे, आता निघालेली आहे. मुलांना काहीतरी खायचं आहे. मुलं इकडे थांबले आहेत त्या ह्याच्याकडे. आपला पिझ्झा सेंटर वगैरे आहे इथं गोलाईमध्येच आहे. तर हे आहे आमच्या गोलाईमधलं कॅफे आहे. आणि इथे खूप छान कॉफी पण मिळते, सँडविच मिळतात आणि मुलांसाठी चॉकोसचे ज्यूस असतात आणि पिझ्झा पण असतात. तर खूप छान आहे. आणि जेव्हा पण आम्ही गोलाईमध्ये येतो ना, तर या कॅफेला नक्कीच येतो. तर एवढ्या वस्तू आणलेल्या आहेत मी. आणि इकडे आहे साडी. तर आधी मी छोट्या वस्तू दाखवते तुम्हाला मी काय काय आणलेली आहे ते. मकर संक्रांतीची खरेदी. तर इकडे आहे टिकल्याचे पॉकेट. खूप जण मला लाईव्ह मध्ये म्हणतात की ताई, तुम्ही एकच टिकली का वापरत आहेत, कारण सर्वांना माहिती आहे की मी चंद्रकोरची टिकली वापरते म्हणून. तर आज मी एवढ्या टिकल्याचे पॉकेट आणलेले आहेत. तर पाहू शकतात एवढे आणलेले आहेत, पण वेगवेगळ्या चंद्रकोरच्या आहेत. ही एक आणि ही दोन, ही तीन. मोठ्या आणि वेगळ्या वेगळ्या पण चंद्रकोरचेच आहेत. हे 4 आणि ही 5. आणि ह्या 2 गोल आणलेल्या आहेत असाव्या म्हणून. आणि हे म्हणजे साडी पिन वगैरे करण्यासाठी पिन आणलेले आहेत. आणि मेन म्हणजे आपल्या संक्रांतीचे चुडे. तर खूप सुंदर कलर आहे चुड्यांचा. आणि हे चुडे मी घेऊन आलेली आहे. एवढे चुडे मी घेतलेले आहेत, कारण आपल्याला मग दुसऱ्यांना पण चुडे करता येतात ना, असं आहे. त्यामुळे हे चुडे घेऊन आलेले आहे मी. तर टिकल्या खूप घेतलेल्या आहेत, कारण की लाईव्ह घेताना आणि मला व्हिडिओज बनवायचे असतात. त्यामुळे मी चंद्रकोर तर तुम्हाला माहितीच आहे की माझी फेवरेट आहे म्हणून ती. तर आहेच ते. आणि आता दाखवणार आहे मी साडी.
तर अजून एक घेतलेली आहे. मला जाताना पर्स खूप आवडली. गोलाईमध्ये गेल्यानंतर ना आपल्या लेडीजचं कसं असतं, आपण घ्यायला एक जातो ना, आपल्याला आवडतं दुसरंच आणि दुसरंच घेऊन येतो. तर पर्स पण आवडली मला. कशी आहे पर्स मला नक्की सांगा, कशी वाटत आहे पर्स. खूप छान, मला तर खूप आवडली पर्स ही. क्यूटची पर्स आहे आणि खूप सुंदर आहे. तर बघू शकतात अशी आहे पर्स. आणि गोलाईमध्ये एवढी गर्दी आहे ना, काय सांगू तुम्हाला. संक्रांतीने पूर्ण भरलेलीच आहे गोलाई सध्याला. आता दाखवणार आहे मी तुम्हाला. अजून हे क्लिप वगैरे, सिंदूर हे पण घेऊन आलेली आहे मी. एवढं काय, जे काय आपल्याला लेडीजला लागतं किंवा काही संपलेलं असलं तर नंतर पण आपल्याला जाणं होत नाहीये ना, असं आहे. त्यामुळे ते पण घेऊन आलेली आहे मी. आता साडी दाखवते तुम्हाला मी. तर ही साडी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या चॉईसवरच घेतलेली आहे. आणि त्यांची चॉईस एवढी सुंदर आणि एवढी छान आहे ना, माझ्या मिस्टरांची चॉईस. मी थोडा पैशाचा विचार करते, पण माझे मिस्टर विचार करत नाहीत. ते फक्त क्वालिटी बघतात आणि घेतात. तर तो फायदा पण होतो माझ्यासाठी, कारण की त्यांची चॉईस खूप छान आहे. आणि मला जेवढ्या पण साड्या घेतलेल्या आहेत ना, तर त्यांची चॉईस असतीच त्यामध्ये, असं आहे. खूप सुंदर सुंदर साड्या आलेल्या होत्या आणि डिस्काउंट मध्ये पण होत्या. तर पाहू शकतात कसला सुंदर कलर आहे. कलर बघता क्षणी मला आवडला. बघता क्षणी मला हा कलर आवडला. आणि ब्लाऊज वर अशी डिझाईन आहे. तर ब्लाऊज वर पूर्ण हाताला वर्क आहे. तर पाहू शकतात हे ब्लाऊज आहे. हे जे लाल कलरचं आहे ना, हे ब्लाऊज आहे यावरचं. आणि साडी अशी कलरची आहे. तर कशी वाटत आहे साडी. खूप सुंदर कलर आहे, खूप सुंदर. आणि खूप, मला तर फारच आवडली. पण आहोंच्या चॉईसची आहे. मला थोडंसं गेल्यानंतर थोडंसं कन्फ्यूज होतं. पण आहोंची चॉईस चांगली आहे, म्हणून मिस्टरांना सोबत घेऊन जात जावं. कधी कधी आपल्याला त्यांना नेल्याचा फायदा तोच होतो की एकतर ते जास्त प्राइस बघत नाहीयेत आणि क्वालिटी पण खूप छान आहे. खरंच सॉफ्ट, एकदम सॉफ्ट साडी आहे. आणि याला संक्रांतीला घालण्यासारखी, शोभण्यासारखी साडी आहे. आणि आरी वर्क केलेला आहे ब्लाऊज वर. असं हातावर पण आरी वर्क केलेला आहे आणि पाठीचं पण आहे, असं वर्क केलेलं आहे पाठीला पण. गळा आहे ना, पाठीमागचा गळा असा आहे. आता ते ब्लाऊज शिवल्यानंतरच व्यवस्थित दिसेल, पण असं आहे पाठीमागचा गळ्याचं. तर नक्कीच यावर मी रील्स पण छान छान बनवणार आहे आणि संक्रांतीचा ब्लॉग पण खूप भारी होणार आहे. तर नक्की ब्लॉग पहा. आणि साडी किंवा माझी शॉपिंग आणि गोलाई मधला माझा ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर या आहेत मी पंचमीसाठी घेतलेल्या बांगड्या. साडीवर घेतलेल्या आहेत ह्या बांगड्या. तर खूप सुंदर आहेत आणि खूप छान आहेत. तर बांगड्या दाखवायच्या राहिल्या होत्या म्हणून मी या बांगड्या शेवटी दाखवत आहे. आणि हे पण घेतलेले आहेत. तर हे 4 गोट मला 60 रुपयाला भेटले आहेत. खूप सुंदर आहे आणि याचा सेट करून दिलेला आहे त्यांनी. तर खूप सुंदर अशा माझ्या साडीवर मॅचिंग मी बँगल्स घेतलेले आहेत. आणि मेहंदी कोण पण घेतलेला आहे. तर पंचमीला खूप छान अशी मेहंदी पण काढणार आहे मी.